खर्च कमी करू नका, उत्पन्नाचा मार्ग वाढवा। भारतातील सर्वात मोठ्या सरकारी जीवन विमा कंपनी LIC चे विमा सल्लागार व्हा। स्वतःचे उत्पन्न स्वतः ठरवा, आकर्षक कमिशन मिळवा। स्वतः सर्वांगीण विकास तसेच आर्थिक प्राप्तीची अमर्याद संधी, कामाची वेळ, पद्धत व कामाचे नियोजन स्वतः ठरवा व त्यानुसार अंमल करा। मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण, कोणतीही गुंतवणूक नाही। पात्रता किमान 10वी 12वी पास, वय 18 वर्ष पूर्ण, ट्रेनिंग व परीक्षा पास होणे आवश्यक। संपर्क अरविंद बगाडे, विकास अधिकारी LIC। मोबाईल नंबर 9422 41 99 03 82 08 09 67 16। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरु माऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नुरसेवाडीसह गाणगापूर, पिठापूर, दत्तधाम तसेच त्र्यंबकेश्वर गुरुपीठ व देश विदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त एकाच वेळी सुरू होणाऱ्या सप्ताहासाठी येणाऱ्या सेवेकरी भाविकांचं स्वागत। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, दत्तधाम, नुरसेवाडी। स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री क्षेत्र नुरसेवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त सामूहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सप्ताहास आजपासून सुरुवात झाली आहे। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरु माऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नुरसेवाडीसह गाणगापूर, पिठापूर व त्र्यंबकेश्वर या 4 गुरुपीठात तसेच देश विदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी अखंड नाम जप यज्ञ सप्ताहास आजपासून सुरुवात झाली। सप्ताहामध्ये आज याज्ञिकी विभागातर्फे मंडल मांडणी करून यजमानांच्या हस्ते विधिवत मंत्रोच्चारण, टाळ, बीना, माळ, श्री गुरुचरित्र, श्री नवनाथ, श्री भागवत, श्रीपाद, श्री वल्लभ, श्री स्वामी चरित्र सारामृत आदी ग्रंथांचं पूजन करण्यात आलं। यानंतर यज्ञ विभागामध्ये मंडल मांडणी करून अग्निप्रदीपन करण्यात आलं। यानंतर स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार करण्यात आला। सकाळी 8 वाजता भूपाळी आरती करण्यात आली। यानंतर सप्ताहासाठी आलेल्या सेवेकऱ्यांना सप्ताह काळातील विविध नियमांचं मार्गदर्शन करण्यात आलं। यानंतर देव, देश, धर्माचं रक्षण व्हावं हा संकल्प करून सामूहिक श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात करण्यात आली। आज पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्यायांचं वाचन करण्यात आलं। 10:30 मान्यवरांच्या हस्ते नैवेद्य आरती करण्यात आली। दुपारच्या सत्रात सामूहिक श्री दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र सारामृत पाठ वाचन, पर्जन्य सूक्ताचं पठण करण्यात आलं। सायंकाळी 6 वाजता औदुंबर प्रदक्षिणा, 6:30 वाजता नैवेद्य आरती, 7 वाजता विविध विषयावर मार्गदर्शन, 7:30 वाजता नित्यसेवा व नित्यधान असे कार्यक्रम झाले। उद्या श्री गणेश याग व मनोबोध याग होणार आहे। सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक सेवेकरी भक्तांनी लाभ घ्यावा। तसेच ज्या भाविकांना सप्ताह काळात अन्नदान करण्यासाठी धान्य, वस्तू, पदार्थ देणगी द्यायची असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, दत्तधाम येथे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। शिवार न्यूजसाठी अनिल जासूद।